सख्या बहिणीचा भावाने तलवारीने वार करून खून का केला? कारण ऐकूनच हादरून जाल. घर म्हटले की भांड्याला भांडे लागतेच. मात्र त्यावर समजूतदारपणाने तोडगा काढला तर पुन्हा गुन्ह्या गोविंदाने संसार सुरू होतो. पण घरचा करता पुरुषच नालायक निघाला तर मात्र ते घर सावरणे कठीण बनते. कोणाला कोणाचा पायपोस न उरल्याने हम करेसो कायदा होतो. त्यातून विपरीत घटना घडल्याशिवाय राहत नाहीत. चंद्रपूरमध्ये घरचा करताच रिकाम टेकडा होता. त्याच्या पावलावर पाऊल ठेवत मुलगाही टवाळक्या करत रिकामा फिरू लागल्याने घराचा भार आई आणि मुलीने उचलला. त्यातून दरी पडली आणि भांडणे सुरू झाली. याच भांडणातून भावाने बहिणीचा निर्गुण खून केला. या धक्कादायक घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. चंद्रपूर जिल्ह्यात असणाऱ्या भद्रावती शहरामध्ये झिगुंजी वाड परिसरामध्ये भोंडे कुटुंब राहते. या कुटुंबामध्ये शंकर भोंडे आणि त्यांची पत्नी पुष्पा वय वर्षे 50 आणि मुलगी संजीवनी वय वर्षे 30 आणि मुलगा सूरज वय वर्षे 28 असे सदस्य राहतात. मोलमजुरी करून राहणाऱ्या या कुटुंबातील संजीवनी ही अत्यंत कष्टाळू मुलगी. बुद्धिमान आणि सुस्वभावी असणाऱ्या संजीवनीने हालाखीच्या परिस्थितीतही पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. ती ब्युटी पार्लरचे कामही करत असल्याने यातून मिळणाऱ्या पैशामध्ये ती कुटुंबाला हातभार लावत होते. यातून तिला थोडेफार पैसे मिळत असले तरी दररोजच तिला ही कामे मिळत नसल्यामुळे आर्थिक स्थैर्यासाठी एखादी चांगली नोकरी मिळते का यासाठीही ती प्रयत्न करत होती. तिची आई देखील मजुरी करायची. कधी कधी काम नसेल तर संजीवनी ही आपल्या आईसोबत शेतमजुरी करण्यासाठी जात असे. घरातील बाया माणसे राबत होते, रक्ताचे पाणी करत होते. याउलट तिचे वडील आणि भाऊ होते ते काय मिळवत नसत. वडीलच आपल्या गरजेपुरते काम करत असल्याने मुलानेही तोच कित्ता गिरवला. आपल्या चैनीला गरजेचे तितकेच पैसे मिळवायचे. हातात पैसा आला की चैनी करत फिरायचे. बाप लेक असे 2 पुरुष असले तरी घरामध्ये त्यांचा काहीच उपयोग नव्हता. ते काहीच काम करत नव्हते. घरचा खर्च भागवणेही गरजेचे होते. त्यासाठी मग घरातील बायकांनीच पदर खोचला होता. त्या दिवसभर राबत होत्या. बाहेरची कामे करून घरातील कामे या माय लेकींना करावी लागत होते. त्यातच घरामध्ये किरकोळ कारणातून शंकर आणि सूरज वाद घालत असल्यामुळे भांडणे होत होते. घरामध्ये चिडचिड सुरू होते. यातून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. जेवणाच्या कारणावरून तसेच घरातील कामावरून या घरामध्ये वाद होत असत. या कारणामुळेही घरामध्ये आई मुलगी एका बाजूला तर वडील मुलगा दुसऱ्या बाजूला होते. त्यांचे एकमेकांशी पटत नव्हते. या कारणामुळे वडील शंकर भोंडे आणि मुलगा सूरज भोंडे हे आपल्या स्वतःसाठी वेगळा स्वयंपाक करू लागले. थोडक्यात काय तर आपली जबाबदारी झटकून ते दोघे राहू लागले. आपला पती आणि मुलगा किंवा वडील भाऊ हे आपल्याशी फटकून वागतात. आपली काळजी करत नाहीत, कसलाही आधार देत नाहीत. याचा त्या दोघींनाही राग येत होता. पण नशिबाला दोष देऊन त्या चुपचाप जगत होत्या. मंगळवार दिनांक 24 फेब्रुवारी 2026 रोजीच्या रात्री सूरज भाजीपाला घेऊन घरी आला. घरामध्ये आई आणि बहिणीला भाजी लागणार का याची साधी विचारपूसही त्याने केली नव्हती. हे पाहून बहीण संजीवनीने त्याच्या हातातून भाजीपाला हिसकावून घेतला. यावरून बहीण भावामध्ये वाद सुरू झाला. दोघांच्यामध्ये बाचाबाची सुरू झाली. हा वाद इतका परकोटाला गेला की सूरज याने घरातील तलवार उचलली आणि बहिणीवर उगारली. किती केले तरी तो लहान भाऊ आहे, तो काही आपल्याला दुखापत करणार नाही असे संजीवनीला वाटत होते. त्यामुळे त्याने फार लक्ष दिले नाही. ती आपल्याला घाबरली नाही हे पाहून संतापलेल्या सूरजने आपली मोठी बहीण संजीवनी हिच्यावर तलवारीने हल्ला केला. तिच्या गळ्यावर शरीरावर सपासप वार केले. या हल्ल्यामध्ये ती रक्तबंबाळ झाली. जोरदार आक्रोश करत ती जागेवरच कोसळली. आत्तापर्यंत बहीण भावाचे भांडण म्हणून दुर्लक्ष करणाऱ्या आई पुष्पाच्या काळजाचा ठोका चुकला. आपल्या मुलानेच मुलीवर तलवार हल्ला केल्याचे पाहून ती मुलीच्या बचावासाठी धावून गेली. तेव्हा सूरजने आई पुष्पावरही जोरदार वार केले. तिच्या हातापायावर वार केल्याने
ते गंभीर जखमी झाले। या हाणामारीमध्ये त्या दोघींनी केलेला आक्रोश ऐकून शेजारी पाजारी जमा झाले, पण हातातील तलवारीचा धाक दाखवून सूरजने सर्वांना रोखल्यामुळे कोणीतरी या घटनेची माहिती भद्रावती पोलीस स्टेशनला कळवली। माहिती समजल्यावर पोलीस घटनास्थळी हजर झाले। पोलीस निरीक्षक योगेश्वर पारदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जखमी पुष्पा भोंडे यांना त्वरित चंद्रपूर जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल केले। संजीवनी ही मृत पावली होती। पोलिसांनी घटनास्थळ आणि मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात हलवण्यात आला। सूरज शंकर भोंडे वय वर्ष 28 याला पोलिसांनी ताब्यात घेतले। बहीण संजीवनी शंकर भोंडे वय वर्ष 30 हिच्या खून प्रकरणी सूरज शंकर भोंडे वय वर्ष 28 याच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 0416/2026 नुसार भारतीय न्याय संहिता कलम 103(1) नुसार गुन्हा दाखल केला। या घटनेचा तपास भद्रावती पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक योगेश्वर पारदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करत आहेत।